36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन पार पडला. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा संघर्षमय इतिहास असून या संघर्षाला जिजामाता इतिहास घडवला. शिवाजी महाराजांचा इतिहास 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलंय आणि सर्व लोकांना न्याय देऊन संघर्षमय गाथा निर्माण केली आहे. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढून त्यांनी इतिहास घडवला. हा इतिहास कायम ठेवायचा असेल तर शिवाजी महाराजांचे विचार जिवंत ठेवून आचरणात आणावे लागतील. घोषणा केल्यामुळे काही मिळणार नाही, कारण शिवाजी महाराज ज्या पद्धतीने जगले त्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालला. ज्यांनी स्वराज्याची चुणूक दाखवली, स्वराज्य मिळवले, ते स्वराज्य आज लोकशाही बाबासाहेबांनी या कृतीत अवलंबली. त्यामुळे हे स्वराज्य टिकवून ठेवायचं असेल तर शिवाजी महाराजांचा विचार आचरणात आणावा लागेल, असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. यावेळी उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे, संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्ता सीमाताई बोके, मुन्नाभाई खाडे, अनिकेत काळे, रमेश सावळे, महिला शिवप्रेमी जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, अनेक मान्यवर उपस्थित होते. 5 वर्षे काही भरपूर होतात. देवाच्या कृपेने म्हणजे 5 वर्षाचा काळ ते कमी होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण ज्याही व्यक्तीला नंतरही निवडून देऊ पुढच्या काळात त्या व्यक्तीच्या सोबतही आपण राहू, म्हणजे जेणेकरून जे आपल्याकडून शब्द राहिलेले राहतील ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि जर माझ्या कारकिर्दीत जे काही होणार आहे, जे तुम्ही माझ्याकडनं इच्छा आकांक्षा दाखवल्या, तर त्या नक्कीच पूर्ण होतील. काही बोलल्या, काही कमी जास्त होतील, मागं पुढे होतील. देवाच्या कृपेने आणखी काही राखीव राहिलं तर माझ्याच हस्ते होतील, बरोबर. म्हणून मी तुम्हाला एक शाश्वती देतो. आज महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे छत्रपती नाही, या राजगादीवर बसण्यासाठी किती मोठे कष्ट करावे लागले, किती मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या, त्यावेळेस ते छत्रपती झाले. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, जनता आहोत. तर माझं असं मत आहे, तुमच्या माध्यमातून माझाही तुम्ही एक प्रकारचा राज्याभिषेकच केलाय. जागृत ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण आपण बघतो आहोत आता वेळोवेळी कोरटकर झाला, सोलापूरकर झाला आणि आता तो कुलकर्णी. बघितलं असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोनिशाण मिटवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एक षडयंत्र सुरू आहे आणि अशा या काळामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विचार आहे ते तेवढ ठेवणं आपलं काम आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांनी जिजाऊ ब्रिगेड नेहमी कार्यरत असते. गेल्या 25 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवत आहोत आणि आम्हाला एक हक्काचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या स्वरूपात अंजनगाव सुरजीमध्ये पाहिजे आहे. हे आमची मागणी आहे जिजाऊ ब्रिगेडची आणि तुमच्या कार्यकाळामध्ये ती जर पूर्ण झाली तर आमच्यासाठी खूप आनंदाची आणि संपूर्ण तालुक्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण मला वाटतं तालुक्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, भव्य दिव्य स्मारक नाही आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मनाचा वेध घेऊन सर्व जनतेचा, आमचाच नाही सर्वांचीच इच्छा आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, कारण आपल्या अस्मितेचा तो एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक हा देशामध्ये साजरा होत आहे. शिवाजी महाराज नसते तर नसते अंगणामध्ये तुळस, नसते मंदिरावर कळस. हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य लोकशाहीची मूर्ती त्यावेळी माझी जिजाऊंनी बोलली आणि शिवराज्य सर्व लोकांच्या, सर्व जाती सर्व लोकांच्या निर्माण करून स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य जर टिकवायचं आहे, हे स्वराज्य जर आपल्याला पुढे न्यायचं आहे तर आपल्याला शिवाजी महाराजांची विचाराची प्रेरणा घेऊन आपल्याला लढावंच लागेल. ज्या शिवाजी महाराजांच्या विरोधात लोक होते ते आपल्या विरोधात लोक आहे, म्हणून त्या लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला लढावं लागेल. लढाल तर जगाल, वाचाल तर टिकाल. म्हणून हेच आपला शिवराज्याभिषेक जयंती साजरी केल्यासारखं होईल. कारण की शिवराज्याभिषेक साधा सोपा नाही झाला. शिवराज्याभिषेक जिजाऊंना काय स्वतः सर्व घोषित आपला राज्याभिषेक करण्यात आला, कारण की अशा पद्धतीने अवैधिक पद्धतीने काही गोष्टींनी शिवराज्याभिषेक घडवला होता. पण आता वैदिक पद्धतीने आपल्या ज्या शिवाजी महाजिजाऊंनी आपला शिवाजी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.